नमस्कार. मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. मावळ लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आलेल्या नमो चषक 2024 अंतर्गत नमो चषक खो खो स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली. या स्पर्धेतील पुरुष गटात फिनिक्स स्पोर्ट्स असोसिएशनने तर महिला गटात वायुदूत क्रीडा केंद्राने विजेतेपद पटकावले. कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर स्कूल येथे नमो चषक खो खो स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली. या स्पर्धेत 477 खेळाडूंनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेतील पुरुष गटात फिनिक्स स्पोर्ट्स असोसिएशनने कळंबोलीने प्रथम क्रमांक, आशीर्वाद ॲम्ब्युलन्स कामोठेने द्वितीय, तृतीय क्रमांक ब्रुडर स्पोर्ट्स कळंबोली तर चतुर्थ क्रमांक वायुदूत क्रीडा केंद्र कळंबोलीने पटकावला. अष्टपैलू खेळाडूचा मान फिनिक्स स्पोर्ट्स असोसिएशनच्या खेळाडू यश जाधव, उत्कृष्ट आक्रमक आशीर्वाद ॲम्ब्युलन्स रोहित बुधे तर उत्कृष्ट संरक्षक म्हणून फिनिक्स स्पोर्ट्स असोसिएशनचा मुकेश पुजारी यांनी मिळवला. महिला गटात वायुदूत क्रीडा केंद्राने प्रथम, जिल्हा क्रीडा केंद्र कळंबोलीने द्वितीय तर तृतीय आणि चतुर्थ क्रमांक अनुक्रमे ब्रुडर स्पोर्ट्स कळंबोली आणि सीकेटी महाविद्यालयाच्या संघाने पटकावला. अष्टपैलू खेळाडूचा मान वायुदूत क्रीडा केंद्राच्या संजीवनी जगदाळे, उत्कृष्ट आक्रमक जिल्हा क्रीडा प्रशिक्षण केंद्राच्या अनया अरसुल तर उत्कृष्ट संरक्षक म्हणून ब्रुडर स्पोर्ट्सच्या निर्मिती नागती यांनी मिळवला. या सर्व विजेत्यांना 10 फेब्रुवारीला होणाऱ्या बक्षीस वितरण सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे. सहलीसाठी आलेल्या 28 शाळकरी विद्यार्थ्यांना पोलादपूर तालुक्यात अन्न पदार्थातून विषबाधा झाल्याचे समोर आले आहे. प्रकृती बिघडलेल्या या विद्यार्थ्यांना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले. उपचारानंतर सर्व विद्यार्थ्यांना रुग्णालयामधून सोडून दिल्यावर सहल पुढे मार्गस्थ झाली. नाशिकमधील भोसला मिलिटरी स्कूलची 3 दिवसीय सहल रायगड जिल्ह्यात आली होती. या सहलीमध्ये 103 विद्यार्थी होते. ते प्रतापगड पाहण्यासाठी जाणार होते. तिसऱ्या दिवशी पोलादपूरमध्ये या सहलीच्या विद्यार्थ्यांचा आणि शिक्षकांचा मुक्काम होता. पोलादपूरला आल्यानंतर प्रतापगडला जाण्यापूर्वी सर्वजण विश्रांतीसाठी थांबले असता यातील 3 ते 4 विद्यार्थ्यांना पोटदुखीचा त्रास होऊ लागला. त्यांना लागलीच रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र पहाटेनंतर अनेक विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडली. 24 मुलांनाही पोटदुखीचा त्रास होऊ लागल्याने त्यांना देखील रुग्णालयात दाखल करण्यात आले. सद्यस्थितीत सर्व मुलांची प्रकृती स्थिर असून कोणत्याही प्रकारचा गंभीर त्रास त्यांना होत नसल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले आहे. सहली दरम्यान विद्यार्थ्यांना विषबाधा कोणत्या अन्नपदार्थामुळे झाली, या सर्व प्रकाराला जबाबदार कोण याची सखोल चौकशी करण्याची मागणी संतप्त पालकांकडून केली जात आहे. विंधणे ते बोरखार या रस्त्याचे काम सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या तरतुदीमधून करण्यात येणार आहे. या कामाचे आमदार महेश बालदी यांच्या हस्ते भूमिपूजन झाले. भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून उरण आणि पनवेल तालुक्यात विविध विकास कामे वेगाने सुरू आहेत. त्यानुसार उरण विधानसभा मतदारसंघातील विंधणे ते बोरखार या रस्त्याचे काम मंजूर झाले आहे. या रस्त्याच्या कामाचे आमदार महेश बालदी यांच्या हस्ते भूमिपूजन झाले. यावेळी उद्योजक पी खार पाटील, भाजपचे उरण तालुका अध्यक्ष रवी भोईर, राजेंद्र खार पाटील, उरण महिला अध्यक्ष राणी म्हात्रे, रोशन डाकी, प्रसाद पाटील, अजित पाटील, मनोहर फुंडेकर, अतुल पाटील, शशिकांत म्हात्रे, समीर मडवी, मनोहर म्हात्रे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते. भाजपचे पनवेल शहर उपाध्यक्ष केदार भगत, युवा नेते केदार भगत यांचा वाढदिवस दरवर्षी सामाजिक उपक्रम राबवत साजरा करण्यात येतो. यंदाही त्यांच्या वाढदिवसानिमित्त युवा चषकाचे आयोजन, वोकल फॉर लोकल माध्यमातून स्थानिक व्यावसायिकांचा सन्मान हे कार्यक्रम राबवण्यात आले. तर वाढदिवशी चिखले येथे असलेल्या आदिवासी निवासी शाळेत अन्नदानाचा उपक्रम राबवला. या शाळेत 600 विद्यार्थ्यांनी अन्नदानाचा लाभ घेतला. यावेळी केदार भगत यांच्या समवेत गीतांजली भगत, निकिता पाटील, श्वेता पवार, सचिन भगत, सुमित दसवंते, फिरोज शेख, नितेश भगत, जयेश दसवंते, योगेश साळवी, रवी पारचे, भावेश शिंदे, संतोष वर्तले, चिन्मय भगत, चेतन म्हसकर, यज्ञेश पाटील, ब्रिजेश बहिरा तसेच शाळेचे मुख्याध्यापक विष्णू गायकर उपस्थित होते. मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर वाऱ्याच्या प्रचंड वेगाने रस्त्याच्या मधोमध पत्र्याची टपरी आल्याची घटना खालापूरजवळ घडली. सुदैवाने वाहन चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अपघात टळला. खालापूर हद्दीत घोडवली फाटा येथे वाऱ्याच्या वावटळीत
बाजूपट्टी नजीक उभे केलेली पत्र्याची टपरी उडून रस्त्याच्या मधोमध आली। यावेळी महामार्गावरून जाणाऱ्या कार चालकाने कसेबसे वाहन नियंत्रित केल्यामुळे जीवघेणा अपघात टळला। मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गाची देखभाल, दुरुस्ती आणि टोल वसुलीचा ठेका IRB कडे आहे। याबाबत IRB अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता पनवेलपासून शेडूंगपर्यंत अनधिकृत होर्डिंग हटवण्याचे काम सुरू आहे। खालापूर हद्दीतही कारवाई करण्यात येईल असे सांगण्यात आले। या संदर्भात भाजपचे खालापूर शहराध्यक्ष दीपक जगताप यांनी IRB अधिकारी दररोज जुन्या महामार्गावरून ये-जा करतात। प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे। जीवघेणा अपघात घडला तर IRB अधिकारी यांना दोषी ठरवून गुन्हा दाखल करा अशी भूमिका स्पष्ट केली आहे। महाड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या कोथुर्डे धरणातील पाईपलाईन चापगाव गावाजवळ फुटल्याने महाड शहरात गेली 2 दिवस पिण्याचे पाणीच आले नाही। यामुळे नागरिकांचे हाल झाले आहेत। चापगाव गावाजवळ गावातील पाणी पुरवठा योजनेतील विहिरीचे काम सुरू असताना पाईपलाईन फुटली गेली। त्यामुळे हजारो लिटर पाणी देखील वाया गेले। पाईपलाईन फुटल्यामुळे महाड नगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने तात्काळ धाव घेऊन कोथुर्डे धरणातील पाणी पुरवठा बंद केल्यामुळे गेले 2 दिवस महाड परिसरात पाणी आलेले नाही। याबाबत महाड नगरपालिकेने झालेल्या गैरसोयीबाबत नागरिकांची दिलगिरी व्यक्त केली आहे। पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी चांगली बातमी आहे। राज्यात आता 100% पोलीस भरती होणार आहे। वित्त विभागाने एवढ्या मोठ्या प्रमाणात पोलीस भरती करण्यास मंजुरी दिल्याचे वृत्त आहे। त्यामुळे पोलीस भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे। राज्यात तब्बल 17,471 पोलिसांची भरती होणार आहे। राज्य सरकारच्या इतर विभागांना फक्त 50% पदांची भरती करता येते, पण पोलीस खात्यात 100% पदभरतीला मान्यता देण्यात आल्याचे सांगितले जात आहे। पोलीस शिपाई, बँडमॅन, पोलीस शिपाई चालक, सशस्त्र पोलीस शिपाई आणि कारागृह शिपाई अशी एकूण 17,471 पदांची भरती केली जाणार आहे। ही भरती झाल्यास तरुणींना रोजगार मिळणार असून पोलीस दल आणखी सक्षम होणार आहे। मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर खोपोली हद्दीतील बोरघाटातील वाहतूक पोलीस चौकीच्या जवळ रस्त्यावर डिझेल सांडल्याने शिवशाही बस घसरून संपूर्ण रस्त्यावर बस आडवी होऊन बॅरिगेड्स आणि डिवायडरमध्ये अडकून अपघात झाला। या दुर्घटनेमुळे पुणेकडे जाणारे तिन्ही लेन बंद झाल्या। बसमधील सर्व प्रवासी सुखरूप असल्याची माहिती मिळत आहे। शिवशाही बस अलिबागहून स्वारगेटकडे जाताना हा अपघात झाला। अपघातात बसमधील सर्व 44 प्रवासी मात्र सुखरूप असून कोणीही जखमी नाही। मात्र वाहतुकीस काही काळ बाधा झाली। महाराष्ट्रातील 11 आणि तामिळनाडूच्या जिंजी किल्ल्याच्या युनेस्कोच्या 2024-2025 या जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये नामांकनासाठी केंद्र सरकारने प्रस्ताव पाठवला आहे। याबद्दल आनंद व्यक्त करतानाच या किल्ल्यांना असलेल्या शौर्य, पराक्रम आणि रयतेच्या कल्याणाचा वारसा आणि ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेता त्यावर अंतिम मोहरही उमटेल असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे। हिंदवी स्वराज्याची स्थापना करणाऱ्या आणि रयतेच्या कल्याणासाठी झटणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी भक्कम गड किल्ल्यांची बांधणी करून सक्षम राज्य निर्माण केले। गेली अनेक शतके ताठ मानेने उभे असलेल्या या गड किल्ल्यांवर ऐतिहासिक वारशाची मोहर उमटवण्याचा प्रयत्न सुरू आहे। त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्रातील सालेर, शिवनेरी, लोहगड, खांदेरी, रायगड, राजगड, प्रतापगड, सुवर्णदुर्ग, पन्हाळा, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग या 11 आणि तामिळनाडूच्या जिंजी किल्ल्याचा प्रस्ताव युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये नामांकनासाठी पाठवण्यात आला आहे।